महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुधाकर भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तिरुपती एकजुटीचा विजय असो। तिरुपती बालाजी मित्र मंडळ कर्जत यांच्या वतीनं प्रतिवर्ष जवळपास 23 वर्षापासूनची ही बालाजीची दर्शनाची एक भावनिक धार्मिक अशी ही सहल कम देवदर्शन माननीय सुधाकर भाऊ गारे असतील, मधुभाऊ गारे असतील आणि या मंडळाचे अध्यक्ष जगदीश देशमुख असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून मी जवळपास मागच्या 15-20 वर्षापासून या सर्व बालाजी दर्शनासाठी आम्ही सारेजण या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये येत होतो। आज 23व्या वर्षापर्यंत ही बालाजी दर्शनाची या ठिकाणी सुरुवात झाल्यानंतर मधल्या काही कालावधीमध्ये 5-7 वर्षाचा माझा काही खंड पडला, परंतु बालाजीच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या ठिकाणी आज मला या सहलीमध्ये यायचं भाग्य लाभलं आणि सारा मित्रपरिवार, सारे जे जीवाभावाचे सहकारी जे अनेक वर्ष सुधाभाऊ मधुभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करतात ते सारे सहकारी या ठिकाणी सगळेजण भेटले। एक वेगळा आनंद गेले 2-3 दिवस या ठिकाणी दर्शन असेल किंवा या साऱ्या गोष्टींच्यातून मिळतोय। खरं तर ही सहल केवळ सहलीपुरता मर्यादित न राहता आपण तालुक्यामध्ये एकत्रितरित्या यावर्षी 1700-1800 लोकांचा सहभाग या बालाजी दर्शनामध्ये झालाय। वास्तविक पाहता आपण बघतोय की 100-50-150 माणसांचं नियोजन करणं किती अवघड असतं, परंतु गेले 3 दिवस मी बघतोय की येण्यापासून ते राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची चांगली व्यवस्था असेल, दर्शनासाठीचं जे काही गाईडलाईन असेल ते सारं अतिशय चांगलं असं नीटनेटकं नियोजन साऱ्या माध्यमातून होत आहे। सुधाकर भाऊ मधुभाऊंच्या माध्यमातून साऱ्यांनाच या ठिकाणी दर्शनाचा त्या ठिकाणी लाभ होतोय आणि सारेजण आनंद घेतात। निश्चितपणानं ही सहल हे दर्शन पुढच्या कालावधीमध्ये सर्वच जे सहलीत सहभागी होतात, दर्शनासाठी सहभागी होतात, त्यांना ते निश्चित त्यांच्या पुढच्या उद्योग व्यवसाय असेल, त्यांच्या कौटुंबिक सगळ्या गोष्टींमध्ये असेल, ते सहल किंवा दर्शन आणि गोविंदाचा आशीर्वाद हा निश्चित महत्वाचा असतो। गोविंदा 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 गोविंदा। काय आठवणी खरं तर या साऱ्या सहलीच्या या दर्शनाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला सुद्धा त्या ठिकाणी तिरुपती मित्र मंडळाचं अध्यक्षपद मधुभाऊ त्या ठिकाणी कार्याध्यक्ष होते। सगळेच सहकारी त्या ठिकाणी एकत्रित येत असू आणि एक वेगळं असं एक त्या ठिकाणी आपले पण असतं किंवा एक वेगळं असं त्या ठिकाणी सगळ्यांना एक आपुलकी असते आणि हे सारं एकंदरीत जर बघितलं त्या साऱ्यांच्या सोबत त्या ठिकाणी मग सुधाकर भाऊ या सुधाकर भाऊंच्या सोबत सगळे कार्यकर्ते सर्व तालुक्यातील नव्हे तर कर्जत, खोपोली, खालापूर अगदी इतर तालुक्यातनं सुद्धा त्या ठिकाणी मोठा सहभाग आपल्या सर्व तरुणांचा या ठिकाणी झाला आणि तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सारी मंडळी या ठिकाणी येऊन आनंदाने 3-4 दिवसाचा हा सारा कार्यकाल त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी साजरा करत असतात। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।